मंगळसूत्र विवाहित महिलांना सामाजिक सुरक्षा देणारे बंधन. मंगळ म्हणजे शुभ आणि सूत्र म्हणजे बंधन. मंगळसूत्र म्हणजे शुभ बंधन. मंगळसूत्राची ही व्याख्या संस्कृत भाषेतून आलेली आहे. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात संपादित झालेल्या संस्कृत ग्रंथात ब्रह्मांड पुराणामध्ये ललित सहस्रनामामध्ये देवीची 1000 नामे आहेत. यातच मंगळसूत्राचा उल्लेख केलेला आहे. पती लग्नात एक भाग म्हणून पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो. या विधीला मंगल धारण असेही म्हणतात. सूत्र धारण केल्यानंतर शुभमंगल होते असे वाईटापासून दूर राहता येते असा समज आहे. संस्कृत लिखाणामध्ये नंतर मिळालेल्या साहित्यात मंगलसूत्र, धर्मसूत्र या नावाने मंगळसूत्राचा उल्लेख आहे. आचार्य आदि शंकराचार्य सौंदर्य लहरीमध्ये मंगळसूत्राचा उल्लेख आहे. त्यामुळे मंगळसूत्राचा अर्थ कदाचित आजकालच्या सारखा नसेल. मंगळसूत्र म्हणजे एक प्रकारची माळ. सोन्याची असली पाहिजे असे कुठेही म्हटलेले नाही. ही रेशमाची पट्टी असावी किंवा दुसऱ्या प्रकारची माला असावी. इतिहासकारांच्या मते असे आहे. लग्नात एकदा घातल्यानंतर मंगळसूत्र मौल्यवान चीजवस्तूप्रमाणे जपून ठेवले जायचे असे म्हणतात. या 6व्या शतकामध्ये राजघराण्यातील व श्रीमंत लोक कन्येला लग्नाच्या वेळी मंगळसूत्र घालणे परंपरा सुरू झाली. बरेच लोक असेही मानतात की एक प्रकारचे धार्मिक बंधनासारखे घालण्यात येणारे मंगळसूत्र लग्नानंतर जुने झाल्यानंतर जानव्याप्रमाणे बदलले जाते असे. अनेक शतके अशा प्रकारे मंगळसूत्राचा उल्लेख पाहायला मिळतो. सुरुवातीला हळदीमध्ये दोरा काही दिवस बुडवून काळ्या मण्यांमध्ये हार बनविला जाई. लग्नाच्या दिवशी पतीच्या परिवारात बहीण, विशेष करून आई वा बहीण कन्येच्या गळ्यात हा हार घालून कन्येचे स्वागत करतात. हे सूत्र घालणारी कन्या घरात आली की शुभ होईल असे, अमंगळाचा नाश होईल अशी समजूत होती. सोन्याचे मंगळसूत्र बनवताना याला काही इतिहास नाही. ते केव्हापासून सुरू झाले याचे निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु सोन्या-चांदीचे मंगळसूत्र भारतामध्ये फार उशिरा सुरू झाले. 2 शतकापूर्वी मंगळसूत्र म्हणजे हळदीमध्ये बुडवलेला मोती घालण्याचा हार अशी परंपरा होती. सिंधू खोऱ्यात संस्कृतीच्या उत्खननादरम्यान मंगळसूत्राचे अवशेष संशोधकांना मिळाले आहेत. हे मंगळसूत्र आजच्या सारखे नसले तरी संशोधक मानतात की प्राचीन काळात भारतातील या संस्कृतीच्या महिला विवाहामध्ये गळ्यात मंगळसूत्र धारण करीत होत्या. पण खऱ्या अर्थाने भारतात 15व्या-16व्या शतकात मंगळसूत्र पतीच्या दीर्घायुष्यासाठी घालणे सुरू झाले. पण दागिन्यांच्या स्वरूपात नसे. साधी मोत्यांची माळ बनवून महिला आपल्या गळ्यात घालत असत. माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचं बटन नक्की दाबा. इन्स्टावर, फेसबुकवर फॉलो करा. सगळं फ्री आहे. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद. भरपूर प्रोटीन देणारे कंदमुळ मशरूम. मशरूम एक प्रोटीनयुक्त अत्यंत स्वादिष्ट पौष्टिक खाद्यपदार्थ आहे. मशरूममध्ये कोणत्या फळभाज्या आणि मांसापेक्षा जास्त प्रोटीन्स आहेत. यामध्ये टायफोनिक व लायसिनिन सारखे अमिनो ॲसिड असते. यामुळे यातील प्रोटीन आपण सहजतेने पचवू शकतो. याउलट डाळी व कडधान्यांमध्ये प्रोटीन कमी प्रमाणात पचणारे असते. यामुळे वृद्ध व लहान मुलांना सहज पचू शकत नाहीत. तसेच मशरूममधील प्रोटीन सहजतेने त्यांना पचू शकतात. आपल्या देशात बहुसंख्य लोक हे शाकाहारी आहेत, ज्यांसाठी मशरूम आवश्यक आहे. यात व्हिटॅमिन बी आढळते, जे बेरी व हृदयरोगासारख्या गंभीर रोगांचे निदान उपयुक्त असते. याशिवाय मशरूममध्ये खनिज व लवणही
जास्त प्रमाणात आढळते. मशरूममध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात असते. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स ग्रुपचे बायमिन, रायझोफ्लोनिक, नियासिस, फोलिक ॲसिड, व्हिटॅमिन असते. यामध्ये पुरेशा प्रमाणात सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस आढळते. तसेच आयर्न जास्त असते. रक्ताची कमी असणाऱ्या रुग्णांसाठी मशरूम अत्यंत उपयुक्त आहार आहे. यात सोडियम आणि पोटॅशियम प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तदाब दूर करण्यासाठी मदत करते. आजकाल लोक स्थूलतेच्या समस्येने ग्रस्त आहेत. अशा लोकांसाठी मशरूम वरदानासारखे आहे. हे कमी कॅलरीज आहार आहे. एकीकडे प्रति युनिट गव्हातून 300 कॅलरीज व तांदळातून 340 कॅलरीज शरीराला मिळतात, तर तसे मशरूममध्ये 30 कॅलरीज ऊर्जा मिळते. त्यामुळे स्थूलता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. माहिती आवडल्यास सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा. इंस्टावर, फेसबुकवर फॉलो पण करा. हे सगळं फ्री आहे. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद. मूळव्याध, बद्धकोष्ठतेवर यावर काही घरगुती उपाय. सकाळी काही न खाता 10 काजू व 5 मनुके खाल्ले तर बद्धकोष्ठता दूर होते. रात्री लिंबू कापून ठेवा. सकाळी त्यात सरबत करून बनवून प्या. यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. 2 पिवळे पिकलेले संत्र्यांचा रस नाश्त्यात पूर्वी घ्या. 1 आठवडे जुनाट बद्धकोष्ठता दूर होते. मूळव्याध आपल्याला असल्यास दह्यात काळे तीळ टाकून दिवसातून 3दा घ्यावे. काळे तीळ चावून खाल्ल्याने ताक पिल्याने मूळव्याध लवकर नष्ट होते. डाळिंबाची साल ही पाण्यात उकळून घेतल्याने मूळव्याधापासून सुटका होते. गाईच्या दुधाचा ताकात काळ्या मिरी, सुंठ, पिंपळी, सौंठ, मीठ चूर्ण मिसळून पिल्याने मूळव्याधात फायदा होतो. माहिती आवडल्यास सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन जरूर दाबा. इंस्टावर, फेसबुकवर फॉलो करा. हे सगळं फ्री आहे. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. धन्यवाद.